प्रचंड अडचणी आल्या. म्हणजे मी म्हणेन, की जशा व्यावसायिकाला अडचणी येतात, तसा हं, हाही माझा एक व्यवसाय आहे. हं, हा ज्यावेळेला मी सुरुवात केला त्याच वेळेला पहिली अडचण आली म्हणजे कोरोना. हं, मी पहिल्यांदा प्रदर्शन घेतलं आणि दुसऱ्या प्रदर्शनाला मी कार्यालय घेतलं होतं, म्हणजे लॉन घेतलं होतं, हं. जाहिरात केली होती. त्याच्यानंतर होर्डिंग्ज लावलेली होती. म्हणजे माझा खर्च झालेला होता आणि कोरोना आला आणि माझं संपूर्ण प्रदर्शन रद्द झालं. कमीत कमी 5-6 लाख रुपयाचं नुकसान तर निश्चित झालं. बापरे! कारण त्याच्यानंतर जवळपास 6 महिने काहीच होईना. हो. कार्यालयाने माझे पैसेही परत केले नाहीत. अशा वेळेला हा धक्का तर निश्चित आहे. हं, हं, त्याच्यानंतर घे भरारीच्या 5वीला पुजलेला आहे पाऊस, हं, की हं, ऑलमोस्ट 3 एक्झिबिशन्स हं, आमची पावसामुळे रद्द झाली आहेत. हं, एकदा हं, तर पूर्ण प्रदर्शनात म्हणजे शुभारंभ मंगल कार्यालयाचं तर माहिती असलं तर हं, त्यावेळेला तर पूर्ण पाऊस आला हं. आणि पुण्यात म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला होता आणि गुडघा पाणी साठलं. त्यावेळेलाही बापरे! प्रदर्शन कॅन्सल आम्हाला करावं लागलं. हं, असे असंख्य वेगवेगळ्या अडचणी प्रदर्शनामध्ये येत असतात. हं. प्रदर्शनामध्ये चोऱ्या होत असतात. हो. आता जसं-जसं प्रदर्शन वाढतं, गर्दी वाढते, तशा चोऱ्या होण्याचं प्रमाणही वाढतं. अशा बापरे! वेळेला त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं. हं. अशा वेगवेगळ्या असंख्य घटना आहेत.